शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी पुढे दोन टार्गेट होते। एक होतं शीना आणि दुसरा मिखाईल। दोन्ही मुलं इंद्राणीचीच। आपल्या संपत्तीवर पहिला हक्क हा विधीचाच असेल असं आमिष दाखवून इंद्राणीनं पहिला पती संजीव खन्नाला आपल्या जाळ्यात ओढलं। त्यानंतर ₹1.25 लाख देऊन ड्रायव्हर श्यामवर रायला इंद्राणीनं तयार केलं। परदेशातून सेक्रेटरी काजलला फोन करून इंद्राणीनं ड्रायव्हर श्यामवरला 22 मार्च 2012ला ₹5,000 दिले। शीनाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जागा शोधणं सोपं व्हावं यासाठी तिचा हा सारा खटाटोप। त्याच दिवशी इंद्राणीनं परदेशातून फोनवरून स्वतःसाठी मुंबईत भाड्याची गाडी बुक केली। मुंबईत परतल्यावर 24 मार्च 2012ला इंद्राणीनं वाईनच्या शॉपमध्ये जाऊन एक वोडका आणि विस्की खरेदी केली। त्यासोबत 2 पाण्याच्या बॉटल्सही घेतल्या। त्याच दिवशी इंद्राणीनं केमिस्टच्या दुकानातून बेशुद्ध करणाऱ्या औषधाच्या 6 बॉटल्स आणि एक जोडी हँडग्लोव्स खरेदी केले। त्यानंतर ती ब्युटी पार्लरमध्ये गेली। तिथून सेंच्युरी मार्केटला जाऊन बाटाच्या शोरूममधून 2 जोडी पुरुषांचे आणि एक जोडी महिलांचे शूज खरेदी केले। त्यानंतर एक साडी खरेदी करून इंद्राणी आपल्या घरी परतली। घरी आल्यावर खरेदी केलेली दारू आणि पाण्याच्या बॉटल्समध्ये बेशुद्ध करण्याचं औषध तिनं मिसळलं। त्यानंतर ते तिनं आपल्या गाडीत ठेवलं। एक मोठी बॅग आणि एक रिव्हॉल्वर सुद्धा इंद्राणीनं गाडीत नेऊन ठेवलं। हे रिव्हॉल्वर इंद्राणीचा ड्रायव्हर श्यामवरनं खास तिच्यासाठी 2 आठवड्यांपूर्वीच कोलकात्यावरून मागवलं होतं। मग इंद्राणीनं हॉटेल हिलटॉपमध्ये आधीचा पती संजीव खन्नासाठी एक खोली बुक केली। संजीव खन्ना आणि ड्रायव्हरसह पूर्वनियोजित प्लॅननुसार संध्याकाळी 6:40 ती शीनाला भेटली। शीनाची भेट घेण्यासाठी इंद्राणीनं एंगेजमेंटचं गिफ्ट देण्याचा बहाणा शोधून काढला। गाडीत बसल्यानंतर शीनाला बेशुद्ध करण्याचं औषध मिश्रित पाणी देण्यात आलं। ते पिताच शीना लगेच बेशुद्ध झाली। ती बेशुद्ध झाल्यानंतर एका निर्जन स्थळी गाडी थांबवण्यात आली। संजीवनं शीनाचे केस ओढले तर ड्रायव्हरनं तिचं तोंड दाबलं। त्यानंतर निर्दयी माता इंद्राणीनं लेकीचा गळा आवळला। याच वेळी झालेल्या झटापटीत शीनानं ड्रायव्हरच्या हाताचा चावा घेतला। त्यामुळं त्याच्या हातातून रक्त वाहू लागलं। प्लान पूर्ण केल्यानंतर इंद्राणी ड्रायव्हरसह पंचतारांकित हॉटेल ताजलँड तिथं पोहोचली। इथं काही काळ तिनं घालवला। दरम्यानच्या काळात पार्किंगमध्ये ड्रायव्हर शीनाच्या मृतदेहाजवळ बसला होता। हॉटेलमधून बाहेर पडताच ड्रायव्हरला घरी सोडण्यास तिनं सांगितलं। त्यावेळी शीनाच्या मोबाईलवर राहुलचा फोन सातत्यानं येत होता आणि इंद्राणी शीना बनून राहुलला SMS पाठवत होती। घरी आल्यावर इंद्राणीनं ड्रायव्हरला नजीकच्या फ्लोरा हॉटेलमधून जेवण आणण्यासाठी पाठवलं। तसंच घरी परत येताना सोबत संजीव खन्नाला घेऊन येण्यास तिनं सांगितलं। संजीव खन्ना घरी पोहोचल्यानंतर इंद्राणी आणि तिचा दुसरा टार्गेट मिखाईल एकत्र बसून दारू पित होते। मिखाईलनं बेशुद्धीचं औषध मिसळलेली दारू बरीच सेवन केली होती, तरीही त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता। तेव्हा संजीव खन्नाच्या सल्ल्यानुसार त्याच दिवशी मिखाईलचा काटा काढण्याचा प्लॅन रद्द करण्यात आला, कारण एका वेळी 2 मृतदेहांची विल्हेवाट लावणं कठीण झालं असतं। तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजता भेटण्याची वेळ ठरली। दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 मार्च 2012ला सकाळी शीनाच्या मृतदेहाला बॅगमधून काढून कारच्या पाठच्या सीटवर बसवण्यात आलं। इंद्राणी या मृतदेहाच्या बाजूला बसली आणि संजीव खन्ना पुढच्या सीटवर। यानंतर त्यांनी मुंबईबाहेर एका पेट्रोल पंपावरून एका कॅनमध्ये 10 लिटर पेट्रोल खरेदी केलं। ठरलेल्या जागी नेऊन मृतदेहाला पेटवून त्याची विल्हेवाट लावण्यात आली। प्लॅन पूर्ण झाल्यावर हे सगळे मुंबईत परतले। इंद्राणीनं ड्रायव्हरला गाडीतून सगळे पुरावे मिटवण्यास सांगितलं। मग इंद्राणी आणि संजीव टॅक्सी करून विमानतळावर पोहोचले। तिथून विमानानं दोघांनीही कोलकाता गाठलं। काही दिवसानंतर म्हणजेच 27 एप्रिलला इंद्राणी मुंबईत परतली आणि लगेचच 28 एप्रिलला पती पीटर मुखर्जीसह ती गोव्याला गेली। 1 मेला दोघंही मुंबईत परतले आणि दुसऱ्या दिवशी 2 मेला इंग्लंडला रवाना झाले। मात्र त्यांचं हे गुपित फार काळ लपून राहिलं नाही। 3 वर्षानंतर का होईना त्यांचं हे कृत्य जगासमोर उघड झालंय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। इंद्राणीच्या पहिल्या पतीपासून झालेली शीना आणि पीटरच्या पहिल्या पत्नीपासून झालेला राहुल यांची पहिली भेट 2008 मध्ये झाली। भेटीचं रूपांतर मैत्री आणि त्यानंतर प्रेमात झालं। 2008 मध्येच आपण इंद्राणीची बहीण नसून लेक असल्याचं शीनानं राहुलला सांगितलं। तेव्हापासूनच इंद्राणी नाराज होती।
मात्र यावरून जोरदार भांडण झालं मार्च 2011 मध्ये पीटरच्या भावाच्या लेकीच्या लग्नात. इंद्राणी आणि पीटरनं राहुलला लग्नात येण्यास मनाई केली होती. मात्र तरीही राहुलनं शीना आणि आपली आई शबनमसह या लग्नाला हजेरी लावली. तिथं कडाक्याचं भांडण झालं आणि इंद्राणीनं सारा राग काढला. याचा पुरावा विधीनं राहुलला पाठवलेल्या SMS मध्ये मिळतो. विधी इंद्राणीच्या दुसऱ्या पतीपासून झालेली मुलगी. विधीनं राहुलला SMS पाठवला. त्यात तिनं लिहिलं होतं, शीना आणि राहुल तुम्हा दोघांना काळजी घेणं गरजेचं आहे, कारण मम्मा तुमच्या दोघांमुळे टेन्स आहे. काहीही घडू शकतं हे मी तुम्हाला सांगते. कृपा करून याबाबत काहीही बोलू नका, नाहीतर मीच खरोखरची मारली जाईल. जर मी नाही मारली गेली तर मम्मा काहीतरी विपरीत करेल. माझ्यावर विश्वास ठेवा. या सगळ्यात मला तुमचा होकार हवाय. मम्मा म्हणते की हे तिला नादात तोडायचं नाही, मात्र तिला कुणाचा तरी काटा काढायचा आहे. मी असंच काहीतरी ऐकलंय. प्लीज रिप्लाय करा. त्यानंतर 2 एप्रिल 2015 रोजी शीनानं पीटरला एक मेल केला. इंद्राणीसह माझा जो प्रॉब्लेम आहे तो वैयक्तिक आहे. आपण इंद्राणीला समजावू शकता की राहुल आणि माझ्याबाबत वाईट साईड बोलून काहीही साध्य होणार नाही. इसके बाद से इंद्राणी मुखर्जी ने राहुल और शीना के संबंध को तोड़ने की हर मुमकिन कोशिश करी। यहां तक कि शीना के भाई और अपने बेटे मिखाइल के जरिए एक ईमेल भेजा गया जिसमें शीना को पैतृक संपत्ति से बेदखल करने की धमकी दी गई। इसके बाद अक्टूबर 2011 में शीना और राहुल ने सगाई कर ली, जिसमें राहुल की मां और शीना के नाना नानी की सहमति थी। बावजूद इसके इंद्राणी मुखर्जी ने अपने हथकंडे अपनाने नहीं छोड़े। 8 मार्च 2012 को इंद्राणी मुखर्जी और मिखाइल के बीच के ईमेल को मिखाइल ने शीना को फॉरवर्ड किया। या ईमेल मध्ये इंद्राणीनं लिहिलं होतं, मी सांगू इच्छिते की राहुल आणि तुझ्यातल्या रिलेशनशिपमुळे आम्ही आमच्या पैसा आणि संपत्तीतून तुला बेदखल केलंय. आम्ही आमची बाजू मांडले आणि आता तू पुन्हा आमच्यासाठी अडचण निर्माण करणार नाहीस. जोवर राहुलशी संबंध आहेत तोवर संपर्क करू नकोस. शीनानेही उत्तर देताना इंद्राणीला भावनिक मेल लिहिला. तू मला जन्मच द्यायला नको होता किंवा आपल्या आई वडिलांकडे सोडायला नको होतं. तू मला स्वतःसोबत का नाही घेऊन गेलीस? यामुळे माझी काय अवस्था झाली आणि मला कुठं आणून सोडलंयस? या सगळ्यामुळे मला अतिव दुःख आणि त्रास होतोय. मी राहुलसह सुरक्षित आणि आनंदी आहे. आई वडिलांसाठी हे काही महत्वाचं नाही का? तू तुझ्या आयुष्यात तुला आनंद देणाऱ्या सगळ्या गोष्टी केल्यास. मला सुद्धा ते मिळायला हवं. मग तू त्यामुळे नाराज का होतेस? मी तुझी मुलगी आहे. माझ्यात तुझा अंश आहे. मी माझा मार्ग ठरवेल आणि सारं काही ठीक होईल. या भावनिक ईमेलला उत्तर देण्यासाठी इंद्राणीनं आणखी एक सकारात्मक मेल लिहिला. मात्र चार्जशीटनुसार हे सारं इंद्राणीच्या रणनीतीचा भाग होतं, ज्यामध्ये इंद्राणी गोडगोड बोलून शीनाला आपल्या जाळ्यात अडकवत होती. कारण तोवर इंद्राणीनं ठरवलं होतं की शीनाचा काटा काढायचाच. इस तरह से संबंधों में ईमेल और SMS के जरिए कम्युनिकेशन करने की कोशिश की गई और लिखा कुछ गया, जबकि दिल में कुछ और ही खतरनाक था। इस तरह के कम्युनिकेशन ने ऐसी बुनियाद गाढ़ी की कि रिश्ते जिसकी बलि चढ़ गए और एक मां ने अपनी जन्मी बेटी को मारने के प्लान को अंजाम देना शुरू कर दिया। अंकुर त्यागी और कविता शर्मा के साथ अश्विनी पांडे, जी मीडिया, मुंबई। शीना बोरा हत्याकांडाचं कारण होतं पैसा. या हवासापोटीच आपले परके झाले. काही वर्षांपूर्वीच नवी दिल्लीतल्या NDSE सेकंड फेजच्या फ्लॅट नंबर P90 पासून याची सुरुवात झाली. कारण या फ्लॅटची किंमत होती कोट्यावधींच्या घरात. 15 सप्टेंबर 2009 ला इंद्राणीनं मृत्यूपत्र तयार केलं. यात अर्धा हिस्सा तिनं स्वतःच्या नावे केला आणि अर्धा हिस्सा पीटरचा होता. दिल्लीतला फ्लॅट इंद्राणीचा होता. 2010 ला इंद्राणीनं हा फ्लॅट विकला. इंद्राणीचा सावत्र मुलगा राहुलनं स्वतःचा जन्म दाखला. इंद्राणीच्या स्त्रीरोग तज्ञांची प्रिस्क्रिप्शन्स ही शीनाकडे होती. याद्वारे शीना इंद्राणीची मुलगी असल्याचं सिद्ध होत होतं. या सर्व गोष्टी इंद्राणीनं पीटर पासून लपवल्या होत्या. म्हणूनच या कागदपत्रांच्या आधारे शीना इंद्राणीला सतत ब्लॅकमेल करत होती. राहुल आणि आपल्या नात्यात अडसर ठरू नये म्हणून शीना सतत इंद्राणीला ब्लॅकमेल करत होती. पण आरोपपत्रानुसार इंद्राणीला माहित होतं की पीटरचं त्याचा मुलगा राहुलवर जीवापाड प्रेम आहे. राहुल हा पीटरच्या पहिल्या पत्नीचा मुलगा होता आणि म्हणूनच
इंद्राणीला ही सर्व प्रॉपर्टी राहुल आणि शीनाच्या नावावर जाण्याची भीती होती. यासाठीच इंद्राणीनं तिचा दुसरा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्यामवर रायच्या साथीनं शीनाच्या हत्येचा कट रचला. घटस्फोटानंतर ही इंद्राणी संजीव खन्नाच्या संपर्कात होती. इंद्राणी आणि संजीवची मुलगी विधी हिच्यासाठी इंद्राणीच्या मनात एक खास जागा होती. शीनाच्या हत्येनंतर इंद्राणी आणि पीटरची सर्व मालमत्ता विधीच्या नावावर होणार असा संजीव खन्नाला विश्वास होता. या हवासापोटीच संजीव खन्ना इंद्राणीच्या कटात सहभागी झाला. याबाबत एक कायदेशीर मृत्यूपत्र इंद्राणी आणि पीटरनं 7 जानेवारी 2011ला तयार केलं होतं. त्यानुसार विधीला इंद्राणी आणि पीटरच्या मालमत्तेत वारस करण्यात आलं होतं. शीना हत्याकांडातला तिसरा आरोपी श्यामवर राय. श्यामवरला 1.25 लाख रुपये देण्यात आल्यानंच तो शीना हत्याकांडात सहभागी झाला होता. या संपूर्ण प्रकरणात पीटर आजवर शांत राहण्यामागे फक्त एकच कारण होतं, पैसा. शेवटी हजारो कोटींचा प्रश्न होता. जर पीटरनं तोंड उघडलं असतं तर या पैशांचं काय, हाच प्रश्न पीटर पुढे होता. खरं तर ही अशा एका हत्याकांडाची कहाणी आहे ज्यातल्या सर्व व्यक्तिमत्वांना पैसा आणि स्वार्थ माणुसकी आणि नात्यांपेक्षा जास्त महत्वाचा होता. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. शीना बोराची हत्या करण्यापूर्वी इंद्राणीनं तिला गोड बोलून आपल्या जाळ्यात ओढलं होतं. तिच्या गळ्यात गळा घालून फिरत होती. प्रॉपर्टीतून बेदखल केल्यानंतर इंद्राणीनं शीनाला एक आशावादी मेल पाठवला आणि आपण आता पूर्णपणे बदललोय असा भरोसा तिला दिला. मुलीचा विश्वास संपादन केल्यानंतर आता वेळ होती राहुलला आपल्या पाशात ओढण्याची. त्यासाठी तिनं राहुलला एक SMS केला. मी मामासोबत जेवलीये. मी रात्री तिच्याच सोबत राहीन आणि सकाळी परत येईन. शीना बोराच्या मोबाईलवरून 24 एप्रिल 2012 रोजी राहुलला हा SMS मिळाला होता. राहुलनं काही वेळापूर्वीच शीनाला ड्रॉप केलं होतं आणि जेव्हा त्यानं शीनाला कॉल केला तेव्हा तिनं कॉल न उचलता त्याला SMS केला. आपको बता दें ये वही रात थी जब शीना को अगवा कर उसकी हत्या कर दी गई थी और ये मैसेज शीना ने नहीं उसकी तरफ से खुद इंद्राणी ने भेजा था. इस प्यार भरे मैसेज का मकसद राहुल को झांसा देना था कि शीना न सिर्फ जिंदा थी बल्कि अपनी मम्मा के साथ बेहद खुश थी. काही तासातच दिवस बदलला होता, पण रात्र आणखीनच गहिरी होत चालली होती. गोड बोलून इंद्राणीनं गुंफलेलं जाळं राहुलच्या भोवती आणखीनच घट्ट होत चाललं होतं. शीनाच्याच मोबाईलवरून राहुलला दुसरा SMS आला. आता आम्ही ड्रिंक करतोय. जर मी इंद्राणी सोबत थांबले तर तुला वाईट नाही वाटणार ना? काही वेळानं आणखीन एक SMS राहुलला मिळाला. मी खूप एन्जॉय करते. नकारात्मक भावना विसरून मी आता खूपच सुंदर क्षणांचा उपभोग घेते. तू घरी जा. मी सकाळी परत येईन. रात्र चढत होती आणि त्यासोबतच इंद्राणीच्या नाटकाचा शेवट जवळ येत चालला होता. राहुलला शीना बोराच्या मोबाईलमधून जो पुढचा SMS मिळाला तो तर थक्क करून टाकणारा होता. बाबू, मला माहितीये तू निराश होशील, पण मला आता आपल्यातलं नातं तोडायचंय. तुला हे सांगणं योग्य वाटत नाही, पण माझ्या आयुष्यात आता दुसरं कोणीतरी आलंय आणि मी त्याच्यासोबत जात आहे. मला माफ कर. खरं तर शीनाच्या अशा अचानक गायब होण्यामागे राहुलला संशय वाटत होता. इंद्राणी आणि पीटरच्या वर्तणुकीतून त्याचा संशय आणखीन वाढत चालला होता. त्यामुळे त्यानं शीना आणि पीटर सोबत होत असलेला संवाद, SMS आणि ईमेलचा रेकॉर्ड ठेवण्यास सुरुवात केली होती. शीनाचं काहीतरी बरं वाईट झालं असावं अशी भीती त्याला वाटत होती. त्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रार करण्याचाही प्रयत्न केला. मात्र इंद्राणीने पाठवलेल्या SMS मुळे पोलीस शीनाला जिवंत मानून तक्रार दाखल घेण्यास तयारी होत नव्हते. शीना बोरा के मोबाइल से सारे के सारे मैसेज इंद्राणी ने राहुल को भेजे थे. इन मैसेज के जरिए इंद्राणी शीना की मौत पर पर्दा डालने की कोशिश कर रही थी. इंद्राणी इन मैसेज के जरिए राहुल को ये समझाना चाहती थी कि शीना बोरा जिंदा थी और किसी दूसरे के साथ जिंदगी बसर करना चाहती थी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.